साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. अखेर ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे. चीनच्या HMPV विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय. एवढंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालाय. कारण महाराष्ट्राच्या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये आता HMPVचे रुग्ण आढळलेले आहेत. गुजरातमध्ये एक तर कर्नाटकात 2 रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालेला आहे, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीला देखील HMPVची लागण झालेली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढली आहे. तर या HMPV व्हायरसची नेमकी लक्षणं काय आहेत पाहूया. आपण बघतोय कोणत्या राज्यामध्ये किती रुग्ण आहेत ते. कर्नाटकमध्ये 2, गुजरातमध्ये 1. महाराष्ट्राच्या वेशीवर आता HMPV आलेला आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकमध्ये 2 रुग्ण समोर आलेत, तर गुजरातमध्ये 1. लहान मुलांना सांभाळा असंच म्हणावं लागेल, कारण HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस ज्या आहेत त्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त दिसत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यामुळे संसर्गाचा धोका या लहान जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसामध्ये हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे. चीनच्या HMPV व्हायरसनं भारतात शिरकाव केला आणि तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही आता अलर्ट मोडवर आलेलं आहे. राज्य सरकारनं नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. HMPV राज्याच्या उंबरठ्यावर धडकल्यामुळे राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना देखील पत्र पाठवलंय. महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठीच्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. कोणाशी हस्तांदोलन करू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. ताप, खोकला आणि शिंक येत असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपर नसल्यास कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा. मास्कचा वापर करा. गर्दीत जाऊ नका. कुणाशी हस्तांदोलन करू नका. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. लोकांनीच ही काळजी घ्यायची आहे की याचे जे प्रतिबंधक उपाय आहेत हे कोरोनासारखेच आहेत. याच्यामध्ये आपण कुठेही नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी स्वच्छ धुवावेत. त्याचप्रमाणे आपल्याला मास्क लावण्याची गरज आहे. गर्दी टाळा. हे आता थंडीचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी पार्ट्या, समारंभ, लग्न समारंभ असतात, तर अशा ठिकाणी मास्क वापरावा, म्हणजे तो तुम्हाला त्रास होणार नाही. आणि जर घरामध्ये कुणाला जर सर्दी, खोकला, ताप असं जर झालं तर लक्षात ठेवा की नुसती सर्दी, खोकला असल्याने काही लगेच धावपळ करण्याची गरज नाही. परंतु घसा खूप दुखायला लागला, कडक ताप आला, दम लागायला लागला, श्वास घ्यायला त्रास वाटायला लागला तर मात्र डॉक्टरांना दाखवावं आणि आवश्यक वाटल्यास रुग्णालयामध्ये ॲडमिट करावं. महाराष्ट्राचं शेजारी राज्य कर्नाटक आणि गुजरातमध्ये HMPVचा शिरकाव झाल्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री या बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत. नव्या व्हायरसनं घाबरून जायची गरज नाही. या राज्यातली आरोग्य यंत्रणा आणि देशातली आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. बऱ्याच वेळेला आरोग्याची काळजी घेत असताना विनाकारण भीती, शंका, सोशल मीडियातनं अनवॉन्टेड अशा पद्धतीनं स्प्रेड झालेला अनावश्यक अशा पद्धतीचे गैरसमज यामुळे सुद्धा आपण घाबरून जातोय.
कोणीही काळजी करायची गरज नाही. जे असेल त्याच्याबद्दल योग्य त्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीनं सर्व नागरिकांना दिल्या जातील आणि त्या पद्धतीने या राज्यातल्या आरोग्य यंत्रणेचं अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून राज्यातल्या सर्व आरोग्य विभागाला त्या पद्धतीच्या सूचना दिल्या जातील. तर देशामध्ये चीनी HMPVचे 3 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजलेली आहे. आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर देखील आहे. देश विदेशातून कोट्यावधी लोक कुंभमेळ्याला येतात आणि त्याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होणार आहे. चीनी HMPV व्हायरसनं धुमाकूळ घातल्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे त्यावरील उपचारांची. या नव्या HMPV व्हायरसवर कोणती लस आहे, कोणत्या औषधामुळे हा आजार बरा होतो, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. नवा व्हायरस, ना औषध ना लस. अँटीबायोटिक्सची HMPV पुढे फेल. चीनमध्ये धुमाकूळ, भारताला टेन्शन. 5 वर्षांपूर्वी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता त्याच कोरोनानं चीनमध्ये HMPVच्या नव्या विषाणूच्या रूपानं डोकं वर काढलंय. त्यामुळे चीनच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांच्या रांगा लागल्या. मात्र या भयानक HMPV विषाणूच्या संसर्गावर कोणतीही लस किंवा अँटीबायोटिक्स उपलब्ध नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे या आजाराला रोखण्याचं मोठं आव्हान आता जगासमोर असणार आहे. या नव्या व्हायरसची लक्षणं काय आहेत ते पाहूया. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, धाप लागणे, जुलाब, अंगावर पुरळ. कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो. चीनमध्ये वेगानं पसरणाऱ्या HMPV या नव्या व्हायरसवर कुठलीही लस किंवा औषध नसल्यानं हा विषाणू जास्त घातक ठरू शकतो. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पदावरती राहू नये आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे, आम्हाला माहिती नाही, आम्ही पण प्रयत्न करू. हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार आहे. नाही, मी राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार. फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे. त्यांच्याकडं गृह खाते आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल. ते गृह खात्याचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत. आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का? आमची तेवढी अवकात नाही. फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात. आम्ही जाणं एवढे काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो. काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. हे पहा, भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहिले. मुरब्बी राजकारणी आहे. तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं. ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या. हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर. नो मराठा नो वंजारा. वंजारी समाजाच्या 90% लोकांना हे पटलेलं नाही आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा
हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे, वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे, या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकादमांना सुद्धा झाला आहे. कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या ह्याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे. आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घुले सुद्धा आहे. काही पुरावे देईल मी 1-2 दिवसात. हे पहा काही सत्यता नाही. माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत, दोन्ही मोबाईल चेक करा. माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही. असलं तरी संबंध म्हणा. आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन, साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला, निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत, ते शेजारच्याच मतदारसंघातले आहेत. त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत. माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले. आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो. तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे. एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरीसुद्धा मी त्याला जबाबदार आहे. मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढं जाणारा कार्यकर्ता नाही. फक्त हे बाय हार्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे. ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय, प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा. परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही. माझं बाय हार्ट मला ते लागलेलं आहे. ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे, संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हार्ट जात असल्यामुळं जात आहे. परंतु बावनकुळे साहेबांचे PA आणि KG यांचा मला फोन आलेला आहे. उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले. ते नेमकं आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होतंय, तर ते उद्याच्याला क्लिअर होईल. जूनला 25 जून तारीखच नाही, मी 19 जून सांगितलं. हे बघा, माझी विनंती आहे माध्यमांना, जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी, कदाचित हा पण आरोपी होऊ शकतो, तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढं पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे. हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे. आणि वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना. आणि बिक्कडसारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचं बरंचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकविण्याची आवश्यकता नाही. माझा फोटो जर असेल माझ्याबरोबरचा प्रसिद्ध करा. आलाही असेल तो बिक्कड कोण असेल ते. राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते बी आलं असेल, फोटो काढून गेला असेल, हा बिक्कडही येऊन गेला असेल. परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहऱ्या नाही जात जेवढ्या जवळ हे वाल्मिकांना कराड यांच्या गेलेले आहेत, जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्याबरोबर गेलेले तेवढ्या जवळ बिवळ काय माझं नाही. ते कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही. ह्याच्यात पक्ष काही नाही आहे. आता निवेदन देताना पक्ष राहिला का, सर्व पक्षीय लोक होते. तसं पक्षाचं वगैरे नाही. रेकॉर्ड चेक करावा ना. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी SIT नेमलेली आहे त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं. हे मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार आहेत. मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही. मी तारखा सांगितल्यात 14 जून 19 जून 2024च्या या तारखाला सातपुडावरती बैठक झाली का नाही हे तारीख एखाद दुसरी इकडं तिकडं होईल, परंतु सातपुडावरतीच बैठक त्या ठिकाणी झालेली.
आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे, हा पोरगा पण आहे, नाही बिक्कड, नितीन बिक्कड हाच आहे. आणि आत्ता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा, तुमची सिक्युरिटी अजून कोणाकडे, अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे. हे असलं काही होणार नाही. तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो, कसलं जातीवादन कसलं काय हो, हे बघा. शांतिवन चालवणारे काका नागरगोजे म्हणतात त्यांना, ते स्वतः गेले. दीपकराव नागरगोजे खूप चांगलं काम करतात. ते स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले. एवढं हातभर पोस्ट लिहिली, ढासाढासा रडले. इन फ्रंटचे सिरसाट नाही बारगजे, अहो काय काम आहे त्या माणसाचं, जाऊन बघा. इन फ्रंटचे फक्त जे मुलं एड्सग्रस्त आहेत त्यांचा सांभाळ करतात. आणि हे काका जे आहेत नागरगोजे, हे गोरगरीब अनाथ मुलांचा सांभाळ करतात. हे दोन्हीही माणसं वंजारी समाजाचे आहेत, यात कुठले जातपात. आणि तिथं जाऊन हातातभर पोस्ट लिहिल्यात. जीवाची वाडीसारख्या गावाचे लोक संतोषला भेटायला गेले. आणि नांदूर घाट जे गाव आहे त्याच्या अवतीभोवती जेवढ्या वंजारी समाजाच्या वाड्या आहेत त्या वाड्या तोड्याचे लोक सुद्धा संतोष देशमुखला भेटायला गेलेत. हे जात पात हे असला उद्योग करायचा कशासाठी? आता तर सुरेश धस यावेळेस बोलत होते. या बातमीचं हे सगळे अपडेट आपण पाहणार आहोत. तुर्तास वळूया पुढील बातमीकडे. मुंबईच्या ताज हॉटेलजवळ एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्या आणि खळबळ माजली आहे. 2 गाड्यांनी ताजची सुरक्षा भेदल्याचंच हे दृश्य आज पाहायला मिळालंय. दोन्ही गाड्यांच्या नंबर प्लेटवर एकच नंबर आहे. MH01EE 2388 नंबरच्या गाड्या आहेत. ताज हॉटेलजवळ या गाड्या सापडल्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहेत. दोन्ही गाड्या चालकांसह कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेले आहेत. चौकशी आता या ठिकाणी पोलिसांनी सुरू केली आहे. एकाच नंबरच्या 2 गाड्या आणि एकाच ठिकाणी कशा, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. ताज हॉटेल आधीच हिटलिस्टवर असतं आणि याच ताज हॉटेलमध्ये 2008ला दहशतवाद्यांनी हल्ला देखील केला होता. त्यामुळे इकडची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे. आणि त्याच भागामध्ये एकाच नंबर प्लेटच्या एकाच कंपनीच्या 2 गाड्या, त्यामुळे आता अर्थातच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. एकाच नंबर प्लेटच्या या 2 गाड्या कशा, याचा आता पोलीसही तपास करतायत. ताज हॉटेलची सुरक्षा यामुळे भेदली गेली असं म्हणावं लागेल. वैदही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस थेट जोडले गेले आहेत. वैदही, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी, ताज हॉटेलच्या परिसरातच या 2 गाड्या आढळल्या आहेत. नक्कीच स्नेहिल, आपण बघतोय की खरं तर एखाद्या सिनेमासारखा खरं तर हा सीन आहे की एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या, त्याही मुंबईमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वावरत होत्या. मात्र चलन देखील या संदर्भात येत असल्यामुळं ओरिजिनल मालक जो आहे त्यांनी या आधी आरटीओ मध्ये पण तक्रार दाखल केली होती. पण आज योगायोगानं या दोनही गाड्या ज्या आहेत त्या त्याच हॉटेलच्या बाहेर एकत्रपणे दिसून आल्या आणि आता मालक जे आहेत त्या आतमध्ये तक्रार दाखल करताना बघायला मिळतात. आपण बघतोय की या ठिकाणी कुलाबा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये या गाडीचे ओरिजिनल मालक जे आहेत ते सध्या तक्रार दाखल करत असलेलं बघायला मिळत आहेत. खरं तर ताज हॉटेलच्या बाहेर जेव्हा आपल्या कस्टमरला सोडण्यासाठी ओरिजिनल मालक आपल्या गाडीसह त्या ठिकाणी होते, त्याच वेळेस ही डुप्लिकेट गाडी त्यांच्या बाजूनं जी आहे ती जाताना बघायला मिळाली होती. आणि एकूण जर बघितलं तर खरं तर नंबर प्लेट सेम आहे, गाडी देखील सेम आहे. अर्टिगा गाडी आहे आणि अर्टिगा गाडी जी आहे ती सध्या या ठिकाणी कुलाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभी असलेली बघायला मिळते. आपण बघतोय की कुलाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर या ठिकाणी ही अर्टिगा गाडी जी आहे ती येल्लो नंबर प्लेटमध्ये बघायला मिळत आहे, ज्याचा नंबर आहे MH01EE 2388. एकूण बघितलं तर या गाडीच्या आतमध्ये इतर नंबरचे कागदपत्र देखील बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच या गाडी संदर्भात सवाल खरं तर उपस्थित होतोय. नंबर देखील या ठिकाणी आहेत आणि एकूण बघितलं तर ही गाडी जेव्हा ताज हॉटेलच्या परिसरातून बाहेर निघत होती त्यावेळेस ओरिजिनल मालकानं खरं तर आपली गाडीचा नंबर सेम असल्याचं त्याला दिसून आलं आणि त्याने या गाडीवर खरं तर अशा पद्धतीने हात मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गाडी थांबली नाही. अखेर लोकांच्या मदतीनं त्याने ही गाडी थांबवली आणि त्या ठिकाणी पोलिसांना त्याने पाचारण केलं. अगदी. आणि आता पोलीस तपासात नेमकं काय पुढे येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. वैदेही, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.
आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसचे डबल डेकर डबे जे आहेत ते कालबाह्य करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे गुजरात आणि पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू झालेले आहेत. डब्याला लटकून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पालघरमध्ये पहाटे 4:30च्या सुमारास 2 सलग भूकंपाचे धक्के जाणवले. 3.7 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. पालघरच्या बोर्डी, दापचरी, तलासरी या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. सतत बरसणाऱ्या धक्क्यांमुळे परिसरातही भीतीचं वातावरण आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातून 7% पाणी कमी देण्याची शिफारस झाल्यानंतर मराठवाड्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर महायुती सरकारनं दरोडा टाकलाय. पाणी कपातीची शिफारस करताना मराठवाड्याच्या गरजेचा विचार का केला नाही असा सवाल राजेश टोपे यांनी उपस्थित केला आहे. संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सलग 2 दिवस बिबट्याचा वावर कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. पुण्याच्या भोरमधील दुर्गम कोंढरी गावामध्ये गेल्या आठवड्याभरापासून वानरांच्या टोळीनं धुडगूस घातलेला आहे. वानरांच्या उड्यांमुळे घरांची कौलं फुटणं, नागरिकांच्या घरातून वस्तू पळवणं यासह शेतीचंही प्रचंड नुकसान झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे. वन विभागानं या वानरांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. चंद्रपुरातील बागला चौकामध्ये एका अस्वलानं प्रवेश केल्यामुळे खळबळ माजली. गजबजलेल्या बागला चौक परिसरात हे अस्वल मध्यरात्री फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेलं आहे. बागला चौक शेजारी जंगल असल्यामुळे हे अस्वल या परिसरातून आलं असावं अशी आता शक्यता आहे. संभाजीनगरातील शहागंजमधील महावीर घर संसार या 3 मजली मॉलला रात्री भीषण आग लागली होती आणि या आगीमध्ये जीवितहानी झालेली नसली तरी मॉलमधील लाखो रुपयांच्या वस्तूंची मात्र राख रांगोळी झाली आहे. पुण्यातील भोर तालुक्यातल्या सांगवी घोरेपडळ या गावात टेम्पोला आग लागली आणि या आगीमध्ये टेम्पोतील चारा खाक झाला आहे. विजेच्या तारांचं घर्षण झाल्यामुळे चाऱ्याला आग लागली. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे टेम्पो वाचवण्यात यश आलेलं आहे. मात्र यात जनावरांचा चारा जो होता तो मात्र जळून खाक झाला. ठाण्यातील बाळकुंभ परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली होती. छाबाईया या पार्कमधील इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर ही भीषण आग लागली. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान 2 ते 3 अंशांची या भागामध्ये घट होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नागपूर आणि नाशिक महाबळेश्वरपेक्षाही थंड झालंय. नागपुरात 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तर मुंबईतही थंडीचा पारा 17 अंशांवर गेलेला आहे. उत्तरेच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला आहे. नागपुरात पारा पुन्हा 8.8 अंशावर आलेला आहे आणि त्यामुळे गारठा कायम आहे. दिवसा ऊन तर रात्री हुडहुडी भरणारी थंडी असं वातावरण आहे. पुढील 8 दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढलाय आणि त्यामुळे पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या. 4 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्यामुळे स्वेटर, मफलरची मागणीही वाढली. शनिवारी जिल्ह्याचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अवघ्या 8 तासात या तरुणाला अटक करण्यात आली आहे. काल एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ व्हायरल करत या तरुणानं धमकी दिली होती आणि यानंतर 8 तासात या तरुणावर कारवाई झालेली आहे आणि त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिल्याप्रकरणी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. ठाण्यातलाच हा तरुण श्रीनगरमधून त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी दिली होती.
MBA झालेल्या महिलेनं चक्क बाळाची चोरी केल्याची घटना घडली. बाळ चोरी केलेल्या सपना मराठे या महिलेला नाशिक पोलिसांनी मग अटक केली आणि चौकशी दरम्यान चक्रावणारी माहिती समोर आली. नाशिकमध्ये नेमकं काय घडलं आणि महिलेनं बाळाची चोरी का केली त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. MBA महिलेनं चोरलं बाळ. बाळाची चोरी सांगितली मजबुरी. कारण ऐकून पोलीसही चक्रावले. देशभरात नवजात बाळांच्या चोरीच्या घटना वारंवार घडतायत. अशीच एक घटना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडली. सटाण्याच्या सुमन खान या महिलेचं सीझर झालं आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र हेच बाळ चोरीला गेलं आणि एकच खळबळ उडाली. पोटचा गोळा चोरीला गेला म्हणून चिमुकल्याच्या आईनं हंबरडा फोडला. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आणि पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. अवघ्या 12 तासांमध्ये नवजात बालकाला पोलिसांनी शोधून आईच्या कुशीत परत दिलं. मात्र चौकशी दरम्यान बाळाची चोरी केलेल्या सपना मराठे या महिलेनं बाळाची चोरी का केली याचं कारण सांगितलं आणि कारण ऐकून पोलीसही चक्रावले. तिचं अबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले सांगतात. नवरा पण तेच सांगतो आहे. आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे. आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे. सपना मराठे ही MBA झालेली एक उच्च शिक्षित महिला आहे. तिचा सलग 2 वेळा गर्भपात झाला आणि त्यानंतर मूल होत नसल्याने सपनाने गरोदर असल्याचा बनाव केला. त्यानंतर तब्बल 9 महिने घरापासून लांब राहिली आणि 2च दिवसांपूर्वी या महिलेने प्रसूती झाल्याचं घरी सांगितलं. मात्र सपनाच्या वडिलांना संशय आला आणि सपनाचं बिंग फुटलं. मात्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, नाशिक. आणि पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या. पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर आता विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत. मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज, चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय तसंच कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना पुरवल्या जातील. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. पुणे पोलिसांकडून मिशन 15 राबवण्यात येत आहे आणि त्याअंतर्गत पुण्यातील महत्त्वाच्या 15 रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल. ओयो हॉटेलमध्ये आता अविवाहित जोडप्यांना नो एंट्री आहे. आतापर्यंत प्रेमीयुगुलांना ओयोमध्ये पटकन रूम बुक करता येत होती. मात्र आता यावर बंदी घालण्यात आली. आता रूम बुकिंगसाठी जोडप्यांना लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवे नियम पहिल्यांदा लागू करण्यात आलेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण 6 वंदे भारत एक्सप्रेस येणार आहेत. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशानं रेल्वे प्रशासनानं वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. माढ्याच्या दारफळ गावात फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली आहे. दारफळ गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही हाणामारी झालेली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. एकमेकांना मारहाण करणारे दोघे वाळू माफिया असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या सारोळा आणि सावरदरे या गावात रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन फिरणारी अज्ञात टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या चोरांमुळे गावातील नागरिकांमध्येही दहशत पसरली आहे. तर पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी 4ही आरोपींना केस जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले कोर्टात आलेले आहेत. विष्णू चाटे ही
त्याची जी पोलीस कोठडी ती आज संपली आणि त्यालाही आता कोर्टात आणण्यात आलेलं आहे। सरपंच देशमुख हत्येप्रकरणी आपण बघतोय की आता 4ही आरोपी जे आहेत त्यांना कोर्टात हजर केलंय आणि आता कोर्ट नेमकं यांना पोलीस कोठडीत ठेवतं, पोलीस कोठडी वाढवून देतं की न्यायालयीन कोठडीत पाठवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी 4ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। विष्णू चाटेची पोलीस कोठडी संपली होती आणि त्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। 4ही आरोपी जे आहेत केज जिल्हा कोर्टात आता त्यांना हजर करण्यात आलेलं आहे। काश्मीरमध्ये आजही बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे। कुलगाम, बांदीपुरा, गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली। काश्मीरच्या अनेक भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडी पाहायला मिळते। नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत। काश्मीरमधील थंडी एका कुटुंबाच्या जीवावर बेतलेली आहे। पंद्रेथान भागामध्ये एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय। मृतांमध्ये आई वडील आणि 3 मुलांचा समावेश आहे। जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये बर्फाची चादर पसरली। यावेळेस महामार्गावर बर्फ साचल्यामुळे पर्यटकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचं आवाहन आता प्रशासनानं केलं आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये गोठलेल्या तलावावर 4 पर्यटक चालत असताना अचानक बर्फ तुटल्यामुळे त्यातच हे पर्यटक अडकले। दरम्यान अथक प्रयत्नानंतर चौघांनाही वाचवण्यात पर्यटकांना यश आलेलं आहे। हिमाचल प्रदेशातल्या चंबामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे। हिमस्खलनच्या भीतीमुळे ट्रेकिंग न करण्याचं प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। भिवंडीमध्ये एका प्रेक्षकानं फलंदाजावर 500च्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना समोर आली। कल्याण भिवंडी मार्गावरील कोनगावामधल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये ही घटना घडली। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या दुर्गम वाकांबे जिल्हा परिषद शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत। साहेबेज आशा संस्थेच्या 35 उत्साही अभियंत्यांनी शाळेच्या भिंती रंगवलेल्या आहेत। शाळेच्या भिंतींवर विज्ञान, गणित आणि सामान्य ज्ञान यावर आधारित रंगीत आणि शैक्षणिक अशी चित्र रेखाटण्यात आलेली आहेत। सांगलीच्या गोरेगावमध्ये यात्रेनिमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। तब्बल 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच या यात्रेत बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती। 50 पेक्षा अधिक बैलगाडा चालकांनी यावेळेस सहभाग घेतला। बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यात शिवमल्हार कथा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमामध्ये 28 फूट बाय 35 फूट हुबेहूब महाकुंभ मेळ्याची रांगोळी काढण्यात आली होती। रांगोळी साकारण्यासाठी म्हणून 3.5 क्विंटल रांगोळी आणि 7 तास इतका वेळही लागला। कुंभमेळ्यासाठी विशेष ट्रेन पुण्यातून सोडण्यात येणार आहे। 15 जानेवारीला रात्री 10 वाजता ही ट्रेन सुटणार आहे। पुणे, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि पुन्हा पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे। बातमी महाराष्ट्राच्या महिला कबड्डी टीमची आहे। दिल्लीतल्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसच्या सामन्यात नियम डावलल्याचा आरोप कबड्डीपटूंनी केलाय। 18 टीम या स्पर्धेत असून त्यांच्यामध्ये 4 पूल करण्यात आलेले आहेत। मात्र पूलमधल्या विजेत्यांमध्येच थेट सेमीफायनल खेळवली जाणार आहे। तसंच सरकारी कर्मचारी नसलेले कबड्डीपट्टू देखील स्पर्धेत खेळत असल्याचा आरोप महिला कबड्डीपट्टूंनी केलेला आहे। तर कबड्डीपटू महिला यांनी तक्रार केल्यानंतर त्याला आता दाद देण्यात आलेली नाही। अनेक वर्ष महाराष्ट्रासोबत हाच अन्याय होत असल्याची तक्रार या महिला कबड्डीपटूंनी केलेली आहे। मला सुद्धा काही खेळाडूंचे काल फोन आले होते। खेळाडूंनी अनेकांनी तक्रारी केल्या। समोरच्या राज्यांची जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे ना असोसिएशनचं कार्ड आहे, ना सिव्हिल सर्वंट, सिव्हिल अधिकारी म्हणून त्या राज्यांचं कार्ड आहे, ओळखपत्र नाही आहे। मी आपल्या राज्यमंत्री, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे मॅडम ज्या आहेत त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घालणार आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने जर पार्सिलिटी करायची असेल तर या स्पर्धा घेऊ नका। मला सुद्धा काही आणि आता पाहूया आता न्यूज पॉइंट 20।
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्याला उद्देशून केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलेलं आहे. हे कसलं फ्रस्ट्रेशन आलंय हे राज्याला समजू दे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे. संजय राऊत यांनी अजित पवारांनी ज्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मतं दिली म्हणजे तुम्ही माझे मालक झालेला नाहीत असं विधान केलं होतं त्याचा समाचार घेतला आहे. दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. शिवाजी पार्कमधल्या मीनाताईंच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं. यावेळेस रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही आदरांजली वाहिली. शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरपंच हत्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. सरपंच देशमुखांच्या हत्येला महिना होत आला तरी मारेकरी मोकाट असल्याची जनभावना पवारांनी या पत्रामध्ये बोलून दाखवलेली आहे. तसंच प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याची मागणी शरद पवारांनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या SIT टीममधून तिघांना काढण्यात आलेलं आहे. API महेश विघ्नेसह दोघांना SITतून काढण्यात आलेलं आहे. यामध्ये हवालदार मनोज वाघ यांचा देखील समावेश आहे. धनंजय मुंडेंच्या विरोधात परभणीमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल झाला. बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परभणी घटनेचा निषेध व्यक्त करत बीडमध्ये आंबेडकरवादी संघटना संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाच्या माध्यमातून सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येला जबाबदार पोलिसांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी आंबेडकरवादी संघटनेनं केली आहे. सिंधुदुर्गातल्या 156 ठिकाणांच्या जागांवर वक्फ बोर्डानं दावा ठोकलेला आहे आणि या जागांची यादी आता समोर आली. देवगड, कणकवली, कुडाळ तालुक्यातल्या या जागा आहेत आणि यात शेतजमिनींवरही वक्फ बोर्डानं दावा ठोकला. याआधी मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 50% जागा आणि देवस्थानांवर वक्फ बोर्डानं हक्क सांगितल्याचा दावा केला होता आणि त्यानंतर आता वक्फ बोर्डानं सिंधुदुर्गात दावा ठोकलेला आहे. हा एक फार मोठा धोका आहे. वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे, का जो बोर्ड आहे, तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न या लोकांचे चालू आहेत. सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हिंदुत्ववादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. तुम्ही विचार करा, अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आतापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे 50-60% जमिनी किंवा 156 जे आपण ते त्या वक्फ बोर्डला देऊन पण टाकले असते. तर आपण बघतोय सिंधुदुर्गातल्या शेतजमिनींवरही वक्फनं दावा केलेला आहे आणि हा इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न आहे असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. तर यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवादी हल्ला झाला. नक्षली हल्ल्यामध्ये 7 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येते. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केलेला आहे आणि या नक्षली हल्ल्यामध्ये 7 जवान शहीद झाले. एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी. छत्तीसगडच्या नक्षल प्रवर्ण भागामध्ये बिजापूरमध्ये हा नक्षलींनी हल्ला केलेला आहे आणि या नक्षल्यांच्या हल्ल्यामध्ये 7 जवान जे आहेत ते शहीद झालेले आहेत. अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक अशी बातमी. 7 जवान, भारताचे 7 जवान या नक्षल्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत. तर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. एक महत्त्वाची बातमी, नक्षली हल्ल्यामध्ये 9 जवान जे आहेत ते शहीद झाले अशी माहिती समोर आलेली आहे. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये हा नक्षल्यांनी हल्ला केला होता आणि या भ्याड हल्ल्यामध्ये 9 जवानांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. अतिशय धक्कादायक आणि संतापजनक ही बातमी. विशाल सावणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत. विशाल, अतिशय संतापजनक बातमी. 9 जवान हे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी विशाल सावणे यावेळेस जोडले गेलेले आहेत. विशाल, आपण बघतोय छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला आणि 9 जवान शहीद झाले असं कळत आहे. काय अधिक सांगाल?
छत्तीसगडच्या बिजापूर भागातली ही घटना आहे आणि हा संपूर्ण भाग जो आहे तो नक्षली भाग असल्याचं बोललं जातं नेहमीच. आणि याच भागामध्ये ज्यामध्ये जवान बसली होती ती गाडी जात होती आणि तिथंच स्फोट झालेला आहे. IEDचा हा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये जवळपास 9 जवान जे आहेत ते शहीद झालेले आहे आणि 8 पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी असल्याचं देखील समोर येत आहे. त्यामुळे आणि दरम्यान हा स्फोट इतका भयंकर होता की ह्यामध्ये जवानांची संख्या जी आहे ती वाढण्याची देखील शक्यता जी आहे ती दाट वर्तवण्यात येत आहे. बिलकुल धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. नक्षलवाद्यांनी यावेळेस जवानांच्या वाहनांवर हल्ला केलेला आहे आणि ज्यामध्ये 9 जवान हे मृत्युमुखी पडलेले आहेत. वाहनात नक्षलींनी स्फोट घडवला ज्यामध्ये 9 भारतीय जवान शहीद झालेले आहेत. आणि आता पाहूया 36 जिल्हे 36 रिपोर्टर. हिंगोलीमध्ये पोलिसांच्या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारलेलं आहे. आरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी पीडित कुटुंबाकडून गाडी मागितल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. 2 महिन्यांपूर्वी खासगी क्लासेसच्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून 12वीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं हे प्रकरण आहे. पालघरमध्ये पहाटे 4:30च्या सुमारास 2 सलग भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. 3.7 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पालघरच्या बोर्डी, दापचिरी, तलासरी या भागामध्ये भूकंप झालेला आहे. सतत बरसणाऱ्या धक्क्यांमुळे परिसरामध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातून 7% पाणी कमी देण्याची शिफारस झाल्यानंतर मराठवाड्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर महायुती सरकारनं दरोडा टाकला. पाणी कपातीची शिफारस करताना मराठवाड्याच्या गरजेचा विचार का केला नाही असा सवाल राजेश टोपे यांनी उपस्थित केला. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये ही भीतीचं वातावरण आहे. सलग 2 दिवस बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी आता ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली. पुण्याच्या भोरमधील दुर्गम कोंढरी गावात गेल्या आठवड्याभरापासून वानरांच्या टोळीनं धुडगूस घातलाय. वानरांच्या उड्यांमुळे घरांची कौलं फुटणं, नागरिकांच्या घरातून वस्तू पळवणं यासह शेतीचंही प्रचंड नुकसान होत आहे आणि यामुळे या वानरांचा बंदोबस्त वन विभागानं तातडीनं करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चंद्रपुरातील बागला चौकामध्ये एका अस्वलानं प्रवेश केल्यामुळे खळबळ माजली. गजबजलेल्या बागला चौक परिसरात अस्वल मध्यरात्री फिरताना CCTVमध्ये कैद झालं. बागला चौक शेजारी जंगल असल्यामुळे या परिसरात ते अस्वल आलं अशी शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसचे डबल डेकरचे डबे कालबाह्य करण्यात आलेले आहेत. त्यामुळे गुजरात आणि पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. डब्याला लटकून प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. शिक्रापूरमध्ये चाकण महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. पशुखाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका युवकासह 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. संभाजीनगरातील शहागंजमधील महावीर घरसंसार या 3 मजली मॉलला रात्री भीषण आग लागली होती. या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी मॉलमधील लाखो रुपयांच्या वस्तूंची मात्र राख रांगोळी झाली आहे. पुण्यातील भोर तालुक्यातल्या सांगवी घोरेपडळ या गावात टेम्पोला आग लागली. या आगीमध्ये टेम्पोतील चारा खाक झालाय. विजेच्या तारांचं घर्षण झाल्यामुळे चाऱ्याला आग लागली. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे टेम्पोला वाचवण्यात यश आलं. मात्र यात जनावरांचा चारा मात्र जळून खाक झाला. ठाण्यातील बाळकुंभ परिसरात एका इमारतीला आग लागली होती. छाबैया पार्कमधील इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर ही आग लागली. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.
राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाडा आणि मध्य उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर दुसरीकडे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. नागपूर आणि नाशिक महाबळेश्वरपेक्षाही थंड आहे. नागपुरात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. तर मुंबईतही थंडीचा पारा 17 अंशांवर गेला आहे. उत्तरेच्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला आहे. नागपुरात पारा पुन्हा 8.8 अंशावर आलेला आहे आणि त्यामुळे गारठा कायम आहे. दिवसा ऊन तर रात्री हुडहुडी भरवणारी थंडी असं वातावरण आहे. पुढील 8 दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. भंडारा जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलाय आणि त्यामुळे पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. 4 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्यानं स्वेटर, मफलरची मागणीही वाढली आहे. शनिवारी जिल्ह्याचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. तर बातमी काश्मीरा परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय. आरोपीला अर्धनग्न करत त्याची धिंड काढत त्याला पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं. आरोपी गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. मुलीनं पालकांना हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर आरोपीला पकडण्यात आला आणि त्याला चोप देण्यात आलेला आहे. आरोपीवर काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. महाराष्ट्रामध्ये HMPV या विषाणूनं आता भारतातही शिरकाव केल्याचं दिसतंय. कर्नाटकात HMPV व्हायरसचा दुसरा रुग्ण सापडला आहे. HMPV विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केला. बंगळुरूतल्या एका रुग्णालयामध्ये एका 8 महिन्यांच्या मुलीला HMPV या व्हायरसची लागण झालेली आहे. भारतातील HMPV व्हायरसची ही पहिलीच केस होती. मात्र सरकारी लॅबमध्ये याची चाचणी केली नसल्याचं स्पष्टीकरण आरोग्य विभागानं दिलं आहे. चीननंतर HMPV विषाणूनं मलेशियामध्ये हाहाकार माजवला. मलेशियातल्या रुग्णालयामध्ये HMPV रुग्णांची संख्या वाढली आहे. लहान मुलं आणि वृद्धांना HMPVची लागण झालेली आहे. तर आपण बघतोय छत्तीसगडमध्ये कशा पद्धतीने नक्षलींनी हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये 9 जवान शहीद झालेले आहेत. यावेळेस जवानांच्या गाडीला या नक्षल्यांनी लक्ष्य केलं होतं आणि या छत्तीसगडमधल्या हल्ल्यामध्ये आपण बघतोय की एक भला मोठा खड्डा यावेळेस रस्त्यावर पडला होता. इतका भयंकर मोठा स्फोट नक्षलींनी घडवलेला आहे आणि या ठिकाणी अनेक वाहनांचं नुकसान देखील झालेलं आहे. जवान ज्या वाहनातून जात होते बिजापूरमध्ये त्याच वाहनाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे आणि नक्षलींनी हा भीषण हल्ला केला आहे ज्यामध्ये 9 जवानांना आपला जीव गमवावा लागला. छत्तीसगडमधली ही धक्कादायक घटना. नक्षलप्रवण हा सगळा भाग आणि त्याच ठिकाणी जवानांच्या वाहनाला नक्षलींनी यावेळेस लक्ष्य केलं आणि इथं स्फोट घडवून आणला ज्यामध्ये 9 जवानांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागलेला आहे. एक अतिशय धक्कादायक बातमी. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये जवानांचं जे वाहन जात होतं त्याच वाहनाला लक्ष्य करण्यात आलं. तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर ही बातमी नीट पहा, कारण बातमी पाहून तुमचीही झोप उडू शकते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. होय, असा दावा करण्यात आलाय आणि त्यामागचं नेमकं सत्य काय पाहूयात. जास्त झोपाल तर जीवाला मुकाल. जास्त झोपेमुळे हार्ट अटॅकचा धोका.
काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? आता हा दावा ऐकून तुमचीही झोप उडालीच असेल, कारण जास्त वेळ झोपल्यानं हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, कारण बरेच जण वेळ मिळेल तेव्हा झोप पूर्ण करत असतात. कोणी प्रवासात झोपतो तर कोणी फावल्या वेळेत झोप काढतो. मात्र झोपेबद्दल काय दावा केलाय ते आधी पाहूया. तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नव्हे तर मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. जास्त झोप घेणाऱ्या 35,000 व्यक्तींवर संशोधन करण्यात आले. त्यामध्ये बऱ्याच व्यक्तींना मेंदू हार्टचा त्रास असल्याचं जाणवलं. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं रिसर्च केला. झोपेचे फायदे आणि तोटेही आढळले. त्यामुळे तोटे काय आहेत याची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं ऐका. जर 10 तासापेक्षा तुम्ही जर जास्त हेवी त्या प्रमाणात काम नाही करत असेल आणि तुम्ही झोपत असाल, डेफिनेटली आरोग्यावर परिणाम होणार आहे. जे लोक जास्त गोरतात, आपल्याकडे समज आहे की ते एकदम खूप चांगले झोपतात, पण हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे. एक तो हृदयावर, किडनीवर, नंतर पँक्रियाजवर आणि नंतर नाही का थायरॉइड ग्लँड्स, मेंदूवर होतो आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली नंतर लॉंग टर्म हृदयाच्या आजारांसाठी धोका बाळगवतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यानं आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त वेळ झोपल्यानं मेंदू आणि हृदयाच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. जास्त झोपेमुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन त्याचे दुष्परिणाम होतात. दिवसा झोप घेतल्यानं हार्मोन्स इम्बॅलन्स आणि हार्मोनल सायकल अनियंत्रित होते. जास्त झोपेमुळे मेंदू आणि हृदयावर परिणाम होतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे अति झोपही चांगली नाही. 13 वर्षांपर्यंतच्या मुलांना 11 तास झोप गरजेची आहे, तर 13 वर्षांपुढील सर्वांना सरासरी 7 ते 9 तास झोप पुरेशी होते. त्यामुळे जास्त वेळ झोपू नका. जास्त झोप येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर एक महत्वाची राजकीय घडामोड आपण बघतोय. धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. धनंजय मुंडे हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. नेमकं या भेटीमागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची एकीकडे मागणी होती आहे. सरपंच हत्येप्रकरणी चर्चेची आता शक्यता देखील आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांची भेट घेत आहेत आणि या भेटीमुळे नेमकं काय घडणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. धनंजय मुंडे अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये सरपंच हत्येप्रकरणी चर्चेची शक्यता आहे. धनंजय मुंडे अजित पवार यांची भेट घेणार आहेत. धनंजय मुंडे आता अजित पवारांची भेट घेत आहेत, त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस ऑनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. गणेश, काय दिगची माहिती? भेट महत्त्वाची आहे कारण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती एकीकडे, त्यामुळे या भेटीत नेमकं काय घडू शकतं? नक्कीच बीडच्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशीच मागणी सर्व पक्षांच्या आमदारांकडून होताना पाहायला मिळते. आज सर्व पक्षाचे आमदार देखील आहेत ते राज्यपालांना भेटून आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये देखील त्या ठिकाणी देखील राज्यपालांकडे अशीच विनंती केलेली आहे की एकीकडे कुठल्याही प्रकारचं खातं आहे त्यांच्याकडे देऊ नये, मात्र दुसरीकडे राजीनामा देखील द्यावा. अशा 2 प्रामुख्याने मागण्या आहेत त्या केल्या जात आहेत. त्यामुळे आणि त्यानंतरून अजित पवार यांची भेट धनंजय मुंडे घेतात. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची भेट समजली जाते, कारण की सर्व काही चेंडू आहे तो धनंजय अजित पवारांच्या गुटामध्ये आहे. त्यामुळे नेमकं अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.